आमदार फुटले म्हणजे पक्ष फुटला असं नाही. आज जाणून घेऊयात या संदर्भात. निवडणूक चिन्हासंदर्भातील वादावरती गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी वेळीच सुनावणी झाली असती तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्य सरकार स्थापन झालं नसतं. तसेच पक्षातील आमदार फुटले म्हणजे राजकीय पक्ष फुटला असा अर्थ होत नसल्याचा युक्तिवाद शिवसेना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला आहे. पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्याबरोबर पक्षफुटी आणि बंडखोरी हा संसदीय लोकशाहीवरील आघात असल्याचा मुद्दा मांडताना सिब्बल यांनी 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमधून एकनाथ शिंदेनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यानंतर 31 आमदारांना पक्षातून फोडलं. त्याबरोबर पक्षातील आमदार फुटले म्हणजे राजकीय पक्ष फुटला असा अर्थ होत नसल्याचा युक्तिवाद केलाय. शिंदेच्या भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती करून 31 आमदारांच्या गटाने परस्पर व्हीप काढला. मूळ शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांचा आदेश रद्द केला. या संदर्भातील पत्र तात्कालीन राज्यपालांना दिले गेले. त्यानंतर विधानसभेत राज्यपालांनी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला. ही प्रक्रिया होत असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे हेच होते असा मुद्दा सिब्बल यांनी मांडला. महासागर न्यूज